हा सिनेमा हा आजच्या समाजाचा आरसा आहे आणि त्यामुळे ह्या समाजाचे वेगळे वेगळे घटक आहेत. त्यात हे सगळे नागरिक आहेत, सगळे सामान्य माणूस जसा प्रत्येक नागरिक आहे, पण ह्या समाजामध्ये एक पत्रकार आहे, एक राजकारणी आहे, एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे, एक बिझनेसमॅन आहे, आणखीनसुद्धा लोक आहेत आणि हे सगळे मिळून हा आजच्या समाजाचा आरसा निर्माण करतात. जनतेचं हित बघायचं म्हणजे पॉलिटिक्स विसरावंच लागतं. मेरे लिए मराठी बोलना कोई मायने नहीं. प्रश्न हा आहे की आपण हत्यारं वापरायची का स्वतःचा वापर बोलू दे रे, बोलण्यानं बळ मिळतं. सगळं पाऊस पडतोय ना, असा धर्म कुठला आहे? हिंदू. मला राजकारणातलं काही कळत नाही. आमच्या मराठी मुसलमानांची बडी ट्रॅजेडी आहे. आणि मराठी मिडल क्लासला नुसतं टोल कॅन्सल करणार एवढं आश्वासन दिलं. पण एक दिवस येईल जेव्हा तुमच्या पापाची भूतं या देशाचे नागरिक बनून तुमच्या मानगुटीवर बसतील. आणि म्हणून मला पहिल्याच जी सिनेमाची झलक येईल त्यामध्ये ह्या प्रत्येकाची ओळख करून द्यायची होती. त्याचप्रमाणे त्यांचा काय व्ह्यू पॉईंट आहे, म्हणजे हे जे तू चक्रव्यूह म्हणालीस, ह्यामध्ये ह्यांचा रोल काय आहे, एका बिझनेसमॅनचा रोल काय आहे, एका राजकारण्याचा रोल काय आहे, एका सोशल ॲक्टिव्हिस्टचा रोल काय आहे, एका पत्रकाराला ह्या सगळ्यावर काय म्हणायचं आहे, हे सगळं मला त्या पहिल्या झलकमध्ये लोकांपर्यंत पोचवायचं होतं. कारण तो मग हा म्हणजे ह्या सिनेमाची खरी ओळख किंवा पहिली ओळख ज्याला म्हणू तशी झाली असती. त्याचप्रमाणे खूप मोठे ॲक्टर्स ह्या सिनेमात होते. म्हणजे हे सर्व जे मी पात्र म्हणतोय समाजातले वेगळे वेगळे घटक रिप्रेझेंट करणारे, ती भूमिका मोठ्या मोठ्या नटांनी साकारली होती. म्हणून या नटांची पण आणि त्यांच्या पात्रांची ह्या पहिल्या झलकद्वारे लोकांची ओळख व्हावी आणि सिनेमाचा विषय लोकांपर्यंत पोचावा, म्हणून हा टीझरचा खटाटोप. पण एक दिवस येईल जेव्हा तुमच्या पापाची भूतं देशाचे नागरिक होऊन तुमच्या मानगुटीवर बसतील. मग विचार त्यांना रम चालते का म्हणून. मी डॉक्टर श्रीराम लागू हे माझ्या मनात खूप आधीपासून होते. म्हणजे मी स्क्रिप्ट लिहित होतो तेव्हापासून डॉक्टरांना अप्रोच करायचं असं मी ठरवलं होतं. पण त्यांची प्रकृती फार बरी नसते हल्ली, म्हणून मला काही लोकांनी असं सांगितलं की तू त्यांच्याकडे जाऊ नकोस वगैरे, कारण त्यांची प्रकृती ठीक नसते. मी म्हटलं की एकदा भेटतो, बघूया काय म्हणताय. आणि मी त्यांना भेटलो पुण्याला जाऊन. त्यांना मी गोष्ट ऐकवली. ते मला म्हणाले, अरे पण तुला माहिती आहे का माझी प्रकृती फार बरी नसते, मी बरीच वर्ष काम केलं नाही आहे वगैरे. मी म्हणालो नाही, माझं काही म्हणणं नाही, माझं फक्त म्हणणं तुम्ही एकदा स्क्रिप्ट वाचा. आणि मी ती स्क्रिप्ट ठेवली त्यांच्याकडे. त्यांच्यानंतर एक आठवड्याने मी त्यांना भेटलो आणि ते म्हणालो तू खूप हुशार आहेस, कारण त्या रोलवर माझ्या मनात आता काम सुरू झालं आहे, त्यामुळे मी नाही कसं म्हणू. म्हणजे असं म्हणून डॉक्टर लागू त्यामध्ये सिनेमाशी जोडले गेले. आणि डॉक्टर लागूंबरोबर काम करण्याचा अनुभव हा खरोखर अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. म्हणजे मला माझ्या पहिल्याच सिनेमात एवढ्या मोठ्या नटाबरोबर काम करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. आणि अशा खूप गोष्टी आहेत ह्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या ज्या मी आयुष्यभर जतन करून ठेवीन. हा व्यवसाय आहे. पण सर न्यूज जेन्युइन होती. नुसतं जेन्युइन असून काय होत आहे? म्हणजे तुम्ही माझा रिपोर्ट छापणार नाही आहात? प्रश्नच येत नाही. विकास पाटलाकडनं महिन्याला किती रेव्हेन्यू येतो? त्याचा जॉब करा ना, ही खुर्ची का सोडवता? संवाद जर धारदार असला, तो जर टोकदार असला, तर तो तुमची गोष्ट आणखीन समर्थपणे लोकांपर्यंत पोचवतो. अर्थात मी तर उलट म्हणेन की या सिनेमात फार कमी संवाद आहेत आणि खूप बोलणं किंवा काहीतरी बटबटीतपणे सांगणं असं अजिबात नाही आहे. म्हणजे चित्रभाषेवरती जास्ती आम्ही जोर दिला आहे. ह्या सिनेमाला जे 5 राज्य पुरस्कार मिळाले, उत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, संवाद, छायांकन आणि गीते. ह्यात गंमत अशी आहे की त्याला संवादाचं पण पारितोषिक मिळालं आणि त्याला छायांकनाचं पण, सिनेमॅटोग्राफीचं पण पारितोषिक मिळालं. म्हणून सिनेमा हा चित्रभाषेतून सांगायचा असतो किंवा त्याला ह्या सगळ्या लेयर्सची गरज असते. ते जेव्हा सगळं एकत्रितपणे येतं आणि त्याचा एकत्रितपणे वापर होतो तेव्हा ती गोष्ट समर्थपणे लोकांपर्यंत पोचते. आणि ती जर चित्रभाषेमध्ये जर ती लोकांना उलगडली तरच ती खऱ्या अर्थाने भावते लोकांना. नाहीतर हे लेक्चर नका देऊ. रम चालेल का? नको, आज नको.
धंधे में ऐसा करना पड़ता है कभी कभी श्याम भाई. अली मिया, तुमच्या मायनॉरिटीजची सगळी सिंपथी आता कॅश करायची आपल्याला. संवाद हा परिणामकारक पाहिजे, हा टोकदार पाहिजे, पण खूप नको. म्हणजे तुम्हाला बरंच काही सांगायचं आहे, पण ते एका वाक्यात सुद्धा ते छानपणे बोलता येऊ शकतं, मांडता येऊ शकतं. तर असे संवाद त्या सिनेमात आहेत, जे लोकांना आकर्षक वाटतील आणि जे थोडक्यात पण समर्थपणे जी सिनेमाची गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोचवतात. पण त्याहीपेक्षा कथा आणि पटकथा ही त्याहून मोठी गोष्ट असते, कारण त्यावरती पूर्ण सिनेमाचं तो बेस असतो. पूर्ण सिनेमाचा जी इमारत उभी राहते त्याचा मूळ पाया ही सिनेमाची कथा आणि पटकथा असते. म्हणून द स्ट्रक्चर, द आर्किटेक्चर ऑफ द फिल्म इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे आम्ही असं म्हणतो की सिनेमा इज मोर ऑफ आर्किटेक्चर अँड लेस ऑफ लिटरेचर. म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी करणार नाही, शब्दबंबाळ सिनेमा नसतो. सिनेमा हा आकृतिबंध असतो. तो ज्या प्रकारे तो कन्स्ट्रक्ट केला गेला आहे त्याच्यामधनं तो सिनेमा उलगडतो आणि त्याच्यावर आम्ही जोर दिला आहे. असं सत्यालाही अनेक बाजू असतात जगदाळे साहेब. स्वतःच्या सोयीनं सत्य मांडणं म्हणजे तुम्हा लोकांचं राजकारण आणि समाजाच्या भल्यासाठी सत्य सांगणं. तो त्या व्हॅन्टेज पॉईंटला आहे. म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून ह्या सर्वांकडं पाहणं हे फार विलक्षण आहे. म्हणजे तुला पण राजकीय वार्ता, म्हणजे राजकीय गोष्टी ज्या आजूबाजूला घडतात, मी पण त्यांनी थोडासा अफेक्ट होतो, पण मला सर्व माहीत नसतं. कारण बऱ्याचशा गोष्टी माझ्यापासून कायम लपून राहतात आणि कायम लपून राहणार आहेत, त्या मला कधीच कळणार नाही आहेत आयुष्यात. पण एक जो चीफ पॉलिटिकल कॉरेस्पॉन्डंट आहे, ही इज ॲट द करेक्ट व्हॅन्टेज पॉईंट टू करेक्टली ऑब्झर्व ऑल दिस. म्हणजे सत्य काय आहे ते त्या दृष्टिकोनातून मला नेमकेपणानं समजतं. आणि त्याला जेव्हा कुठची गोष्ट सत्याने मांडायची असते तेव्हा ही व्यवस्था त्याला ते मांडू देत नाही. म्हणजे गंमत कशी असते, माणसं वाईट नसतात, पण ही जी व्यवस्था असते ती माणसांना करप्ट करते आणि एक दिवशी माणूस कंटाळतो आणि तो त्या व्यवस्थेचा भाग होऊन जातो. तर तसा हा श्याम जगदाळे आणि तशी ही व्यवस्था. त्याला काहीतरी बोलायचं आहे, त्याला काहीतरी मांडायचं आहे, पण ते इतकं सोपं नाही आहे, कारण ही पूर्ण व्यवस्था त्याच्या विरोधात पेटून उठली आहे. आणि मग हा श्याम जगदाळे काय करेल. आणि म्हणून ही आपल्या सर्वांची गोष्ट आहे, कारण आपण सर्व ह्या व्यवस्थेचा भाग आहोत नागरिक म्हणून. आणि आपल्याला सर्वांना कुठेतरी ह्यामध्ये एक निवड करायची आहे की मी हे करू की मी हे करू. पण ती निवड जरी तेव्हा छोटीशी वाटली तरी त्याचा एक फार मोठा अर्थ आहे आणि त्याच्यावरून ठरतं तुम्ही कोण आहात. तर तसा प्रश्न हा सिनेमा तुम्हाला विचारलेला होतो की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय चॉईस करता.